मीठ मसाला लावून खाते। आता मी खाते चिकू। आता याला कुठे सोडू? पिकलेला आहे। हाय गाईज, कसे आहात आणि बरे आहात ना? मी पण बरी आहे आणि हेल्दीही असायला पाहिजे, खाते पिते असायला पाहिजे। सकाळी सकाळी उठले आणि केस धुतलेत। केसांनी हे माझे अशी कर्ली केस आहेत, नॉर्मली वेवी केस आहेत माझे। आणि सकाळी उठले ना तर माझे हा डोला आहे ना, हा एवढा फडफडतोय ना की धकधक 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 पूर्ण चालू आहे। माहिती नाही आहे, अंधश्रद्धेमध्ये जर बघितलं ना तर हा जो डावा डोला फडफडतो ना त्याला बोलतात की काहीतरी चुकीचं घडणार आहे। नाही, उजवा डोला फडफडत असेल तर काय ते चुकीचा घडतोय लेडीजला, आणि जर डावा डोला जर लेडीजचा जर फडफडत असेल चांगलं घडतोय। हे मला माहिती नाही, अजून काही घडलेलं नाही आहे माझ्या। हे आम्हाला जे सायन्सला शिकवतं ते सायन्सला आम्हाला काय शिकवायचे, जर आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये जर साईड इफेक्ट काही घडत असतील आणि जर काय घडत असेल तर आपल्या चेहऱ्यावर, आपल्या वरती जी बॉडी आहे त्या बॉडीवर दिसत असतो आपल्या पण आपल्या आतमध्ये काहीतरी घडत असते। आपल्या स्किन दिसते, त्या स्किनवर सगळी घडत असते, कारण की आतमध्ये आपण बघायला नसते पण ते वरती दिसत असते। शास्त्रानुसार पहिल्यापासून हे ठेवलेली गोष्ट आहे की आतमध्ये जर घडत असेल तर बाहेर दिसते। टेन्शन असेल ना तरीही आपल्या डोला फडफडत असतो, अति टेन्शन आल्यावर। मग हृदयाला जरी आपल्याला टेन्शन आलं ते हृदयाला पोचतोय। आणि जर कोणत्याचा साईड इफेक्ट झालेला असेल, काही वेळेला आपण धूम्रपान करतो त्यावेळी पण डोला फडफडत असतो आपण। मी ते ब्लॅक होतो कधी कधी आपल्याला झोप जर नीट झालेली नसेल तरीही आपले ब्लॅक होतो, नाही तर डोळे फडफडतात, नाही तर पापण्या गळतात, हे प्रकार असतो। आता मी खाते चिकू। चिकू पिकलेले आहेत, पण नॉर्मली आईने आणले होते ना बाहेरून विकत, तर थोडे नॉर्मली कच्चे आणले होते, त्याच्यामुळे आता पिकत आलेले आहेत। आता मी चिकू खाते, पिकलेलं आहे। दिवसभर एवढी थंडी आहे ना, खरं सांगते भरपूर थंडी आहे इकडे। आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे राहता ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। मी राहते महाराष्ट्रामध्ये, रायगडमध्ये राहते, पण थोडी विलेज आहे। मुंबई नवी मुंबईच्या थोडी साईडला, म्हणजे विलेज सिटी आहे एक प्रकारे, पण विलेज आहे। विलेज सिटी असं नाव पडू शकते, पण आम्ही शेतावर घर बांधलं आहे म्हणून विलेज। माझा जो रिअल घर आहे आजी आजोबांचा तो वेगळा गाव आहे, म्हणजे हा डोंगर आहे, हा डोंगर दिसतो, या डोंगराच्या पलीकडे माझा गाव आहे, तो रिअल माझा गाव आहे। आणि मी जिथे राहते ना तिथे माझा हा शेत आहे, या शेतामध्ये आम्ही घर बांधलं आहे। एक दिवस ना आपण या डोंगराच्या वरती जाणार आहोत। हा पॉईंट दाखवते ना बोटाचा, इथे ना पूर्ण सपाटी आहे आणि तिथे एक मोठा झाड आहे। आता हा दिसतोय इथून, पण तो मध्ये झाड आलं आहे त्याच्यामुळे। पण तिथे ना कोणीतरी पाळणे, असे इकडची मुलं आहेत ना, ती मुलं इकडून जातात आणि पाळणा बांधतात, तिकडे मजा मस्ती करतात, एक नंबर आहे। मला ना याप्रमाणे वेवी केस अशी खूप आवडतात। ती कर्ली केस आहेत ना, ती किती लांब असली तरी छोटीच दिसतात, पण दिसायला ना एक नंबर दिसतात, म्हणजे पण ते वेवी केसात ना माणूस भारी वाटते, मला खूप आवडतात। ओ छोड़ छोड़, ये देखो मैंने पकडा खेकडा। आमच्या इथे ना हिला गोरी चिंबोरी बोलतात। आणि ह्या टायमाला जी गोरी चिंबोरी असते ना ती खूप भरलेली असते आणि बोलतात की चवीला भारी लागते। मी तर खाल्ली नाही, मी मच्छी वगैरे खात नाही, पहिले खायचो आणि नंतर आता मी सोडले, आता मी कधीच खात नाही। जेव्हापासून मी ध्यान मेडिटेशन करायला लागलो ना तेव्हापासून मी हे सगळं सोडलं। मच्छी वगैरे कधीच खात नाही। आणि मी अस्सल अग्रीण आहे, अग्रींच्या घरी चिकन मच्छी तर असते, पण माझ्या घरी नसते। माझ्या घरी मी खात नाही, माझी आई पण खात नाही। आता याला कुठे सोडू? बोरा खेकडा ह्याला ना मी अशा ठिकाणी सोडते, कोणाच्या हाताला नाही लागणार, कारण की इथे ना आदिवासी लोक येतात पकडण्यासाठी, अर्धा पोतली घेऊन जातात चिंबोरी यामध्ये। ही चिंबोरी कधी असत माहिती आहे, ज्यावेळी कापणी असते ना त्यावेळी असे बाहेर येतात, मग त्यावेळी आदिवासी लोक येतात ना, अर्धी पोतली पकडून नेतात। आता मी गवतात, हा पण शेत आमचंच आहे, या असे टाकले ना की कांड्यानं असे होल पाडतात, भरपूर होल पाडतात, मग त्या चुकून मारण्याचा प्रयत्न करतात। शेतकरी तर हातात भेटले नाही, हे दिसले नाही, पहिल्यांदा यांना मारतात। बाण घालतो ना, हे बाण पूर्ण फोडतात। आणि हे नंतर काय होतं, पाऊस पडायला लागला ना
की ह्यांच्या मुले ह्या एका खेकड्यांचे मुले अख्ख्या शेताचं नुकसान करून जातात। एक एवढूसा जीव पण एवढा मोठा आभाळ पाडून जातात शेतकऱ्यांच्या डोक्यावर। आमच्याकडे तर हेच चालतंय। त्याच्यामुळे आता ह्याला छोड देते हूँ मैं। बिचारा घाबरला असेल, मला हे काय करते, जा। तो जात पण नाही। आता जा मेंटल। नाही मला चिंच दिसल्यात, भरपूर आहेत। मी पाडण्याचा प्रयत्न करते। आता काठी घेऊन येते। हा आमच्या इथला सीन आहे। हा 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 आणि हा 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 आमच्या इथला डोंगर आहे। आता चाललंय काठी घेऊन। ही बांबूची काठी आहे, ज्या मोठी आहे। आता पाडणार आहोत चिंच। आणि माझी केस आहेत ना, ते अजून ओलीच आहेत, सुकली नाही आहेत, त्यामुळे मी बांधू शकत नाही। आता ही काठी बांधून घेते, कारण की चिंच पडत नाही म्हणून। जशी येते तशी बांधते मी। ह्या कोवल्या चिंच आहेत, अजून पिकलेल्या नाही आहेत। आता मी पाडते, जेवढ्या पाडता येतील तेवढ्या। चिंच शेत बसतील ना तेवढ्या घेते। आता ही चिंच आहे ना, ग्रेव्हीमध्ये नाही तर कशातही मिक्स केली ना, ग्रेव्ही कोणतीही असेल, आमटीमध्ये जरी मिक्स करून जरी चिंच खाल्ली ना, एक नंबर आमटी होईल, स्पायसी आणि खट्टा। मीठ मसाला लावून खाते। चिंच स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मीठ मसाला आवडीनुसार घ्या तिखट। मी ब्लॅक सॉल्ट घेतलाय, तुम्ही सिंपल सॉल्ट ही घेऊ शकता। आणि यामध्ये जर चाट मसाला जर असेल ना तर अजून भारी लागते मीठ मसाला। इधर बैठकर खाए।